राज्याच्या राजकारणात नेमकं चाललंय काय असा प्रश्न पडण्याला अनेक कारण आहेत। आधी दादांच्या अपघातावरून रोहित पवारांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यानंतर पार्थ पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली, त्यानंतर पार्थ पवार तटकरेंची चर्चा झाली, त्यानंतर लगेच काल तटकरे आणि फडणवीसांची चर्चा झाली। त्यात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून सध्या जोरदार वार पलटवार सुरू आहे। पटेल तटकरे विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी असा सामना रंगलाय। अशातच उपमुख्यमंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार या आज दिल्लीत पोहोचल्यात। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा अचानक झालेला दिल्ली दौरा चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार आज दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आणि एनडीए मधील महत्त्वाच्या धोरणांची भेट घेणार आहेत। त्यांच्या या दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील आगामी राजकीय दिशा आणि पक्षावरील वर्चस्वाच्या लढाईला नवं वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बुधवारी रात्रीच दिल्लीत दाखल झाल्यात। गुरुवारी सकाळी त्यांनी संसदेत हजेरी लावली। त्यांच्या नियोजित राजकीय भेटीगाठींकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून दोन गट पडल्याचं चित्र निर्माण झालंय। एकीकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून पक्षावरील हक्काबाबत भूमिका मांडली आहे, तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनीही स्वतः पत्र लिहून आपली नाराजी आणि दावा स्पष्ट केला आहे। या अंतर्गत वादाच्या काळात दिल्लीतील हायकमांडची भूमिका निर्णायक ठरणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाची भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत होणार असल्याचं समजतंय। महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर निर्माण झालेली परिस्थिती यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे। भाजप नेतृत्वाचा पाठिंबा मिळवणं हे सुनेत्रा पवार यांच्यासाठी या घडीला अत्यंत आवश्यक आहे। सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांची भेट घेण्याचंही नियोजित केलंय। संसदेतील कामकाजाव्यतिरिक्त राज्यातील काही प्रलंबित प्रश्नांवरही त्या चर्चा करू शकतात। दिल्लीत मुक्कामी असताना त्या एनडीएच्या इतर मित्रपक्षांच्या नेत्यांचीही भेट घेऊ शकतात। महायुतीमधील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद टिकवून ठेवण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं ही चर्चा महत्त्वपूर्ण ठरेल। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सुनेत्रा पवार काहीशा नाराज असल्याचं बोललं जातंय। पक्षाच्या अधिकृत पत्रांवरून झालेला वाद आता दिल्लीच्या वेशीवर पोहोचलाय। सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत येऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्यानं त्या पक्षावर आपली पकड ढिली होऊ देऊ इच्छित नाहीत हे स्पष्ट होतंय आणि त्यांनी यापूर्वी स्पष्ट केलंय की पक्षातील कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करणं आणि अजितदादांचा वारसा पुढे नेणं ही त्यांची प्राथमिकता आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते सुनेत्रा पवार यांचा हा दौरा केवळ सांत्वनपर किंवा शिष्टाचार भेट नसून तो पूर्णतः राजकीय अस्तित्वाची लढाई आहे। अजित पवार यांच्या पक्षात सुनेत्रा पवार यांना भाजपचं केंद्रीय नेतृत्व किती महत्त्व देतं यावर राज्यातील महायुतीचं भवितव्य अवलंबून आहे। जर अमित शाह आणि पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांना पूर्ण पाठिंबा दिला तर प्रफुल्ल पटेल आणि इतर नेत्यांना माघार घ्यावी लागू शकते असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। आजच्या गाठीनंतर सुनेत्रा पवार मुंबईला परततील। यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची आणि प्रमुख कार्यकर्त्यांची मोठी बैठक बोलवण्याची शक्यता आहे। दिल्लीतून त्यांना मिळालेला संदेश आणि पाठिंबा यावरच त्यांच्या पुढील रणनीतीची आखणी केली जाईल। या दौऱ्यात त्या महाराष्ट्रातील दुष्काळ, रखडलेले प्रकल्प आणि केंद्राकडून अपेक्षित असलेली मदत यावरही केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करू शकतात। मात्र सर्वांच्या नजरा केवळ आणि केवळ राजकीय घडामोडींवर खिळलेल्या आहेत। थोडक्यात सांगायचं तर सुनेत्रा पवार यांचा हा दिल्ली दौरा महाराष्ट्राच्या राजकारणातील पॉवर गेमचा एक महत्त्वाचा भाग आहे। या दौऱ्यातून त्या स्वतःला अजित पवारांच्या राजकीय वारसदार म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत।